उडी मारलेली आहे आणि कसं धरल्या माझी त्यासाठी कारण वर गेले म्हणजे गावणार नाही परत इकडं तिकडं मैदानावर पळणार. आणि जेवढी लांब पडत तेवढी गावणार नाही जवळ. त्यांचं कसं असते शरीर गार झाल्यामुळं पोहायचा प्रयत्न करते जास्त. इकडे माझी अजून ओढ खाते पण ती माझी जरा बिट्या पाण्यात म्हणून सोडून झाली. पण नाहीतर पाण्यात गेले की एकामेकीच्या अंगावर उड्या मारावी बघणार. चला अकिरा चला गेली. पोहत तिला अनुभव असल्यामुळे म्हणजे अनुभव पण नाही पण हाय डेअरिंग महत्त्वाचं आहे. डेअरिंग पाण्यात महत्त्वाचं आहे. शर्ट बावर आले ती कुत्र्याला बघून शॉर्टवर शॉर्ट देते अकिरा. नका लागतेली भया खूप नका लागतेली अरे नका लागतेली पांढरीला भया. अजून सुधी पोवायची इच्छा आहे. पोवायचं आहे अकिरा जाते खाली. इच्छा तिची अजून आहे. सोडली तर काय होतं एकामेकाला नका लागते ती. भयान उडी मारले पाण्यात. वर जाण्याची प्रयत्न करता त्यानं उडी मारलेली आहे. आणि अशी शिकणार माझी भया ध्यानात ठेव. पण नकले लागते ध्यानात ठेव. मी केटीएमला पोहा शिकवतो तेव्हा असंच करायचं ते. माझ्या अंगावर पळत द्या धरू नको माझे लांबच धर. ही सोडू का हात्यार दोघं चलमड देईल तुला. अखेरान ती सोडली मग चलमडणार. हा मालक जाऊन स्वतः पाण्यात उतरतो. डेअरिंग पण वाढते कुत्र्याची म्हणजे कसं आहे शोंची. मालकावर भरोसा असल्यामुळं मालकाच्या मागं ती येणार 100% ही गॅरंटी आहे. मालकावर जर भरोसा नसेल तर ती कशी पाण्यात उतरेल. अकिरा हो मस्त ऊन असल्यामुळं पोहायची इच्छा वाढते जास्त. माझी सुधी म्हणते सोड मला. पण विषय कसा होईल ही माझी त्या मादीकडे जाणार आणि ती माझी त्याकडे जाणार. दोघांच्या नख्या त्याच्या अंगावरती उठणार आणि ते आत वरडणार. रस बरी होणार बया. दम भरती माझीला तोंड उघड करते. चाल बायाकडे अजिबात व्याज नाही. चल कडाला दुसरा राऊंड. दम भरलाय. थांबव जरा आता. चल खाली. अकिराला आमच्या सोडल्या आता. चलात हा चल. चलात तर माग म्हटलं का नाही मागाशी तिच्या बशीच ती गुट मारणार. चल पुढं अजिबात तसा राऊंड मार तिकडे. जवळ पोहाय नाही तर घर नाही आज. हा चल माग चल तिकडं. लांबचा दुश्मन चल बड. तिला का हराकते पोवायसाठी हराकते हरकू द्या काही विषय नाही. लांबचा पल्ला डेअरिंग महत्वाचं आहे. आणि डेअरिंग शेवट काय नाही. अरे दोघी ना केव्हा वाढणार परत एकामेकीच्या माग. चाल डेअरिंग कर. उतर पाण्यात. इकडे यायचं नाही अजिबात. थांबलोय कशाला. डेअरिंग चाल उडी मार. या किरा इकडे याड आईज. आरामखोर तिच्या अंगावर जाऊ नको भया. भया माती धर. आईचा पुत्र इकडे भया मात धर. अरे एक कुठलं तरी धर. माझी पण बुडायला लागल्या. ये इकडे चल. जायचं दाना ह्यांच्या. चल ये धर एक कुठलं तरी.
थांब थांब इकडं हिच्या आईचं भावाक हिच्या एकीला कुठल्या तरी पाहून दे म्हटल्या हो इकडं चल वर ये. चल वर नको आता वर कशाला पोहून देतोय थांब की जरा एकीला उड्या मार म्हटल्यावर कशाला तिच्या अंगावर जातेच ग आणि दंबल्या मुंडी हलवत आले इथं तोंड चालूच आहे काय अडचण नाही तेवढा टाईमपास होणार काय अडचण नाही कसं असते जेव्हा एकीला दोघी मिसळतं म्हणतात ना पवा येणाऱ्या माणसाला एखादा बिना पोहणारा बुडवतो तशीच गोष्ट आहे कारण तो तिच्या अंगा उड्या मारत असतो की त्याला दुसऱ्याला काढून आपणाला वर याची प्रयत्न करत असते सगळी तू पवायचा आहेस तू बाहेर जाऊ नकोस चल चल खाली चल खाली चल चल खाली चल एक उडी मार चल खाली चल 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 ये एक राऊंड मारून ये अकिरा जा आता जाईन झाले चल मागे